बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांसाठी जीवापलीकडचा खेळ असतो. त्या बैलासाठी शेतकरी वाटेल त्या गोष्टी करतो. कुटुंबापेक्षा जास्त जीव त्याला लावतो आणि तोच मालकाचं मोठं नाव करतो. त्यासाठी मोठा खर्च केला जातो. पण असाच परभणीच्या चारठाणा येथील नंद्या नावाचा जो बैल आहे, त्याने अनेक पुरस्कार पटकावले होते. त्याचं आकस्मिक निधन झालं आणि त्याच्यानंतर देशमुख कुटुंबावर जे आहे ते शोककळा पसरली. त्यामध्ये त्या आठवणीत अजूनही रमलेले आहेत. नेमक्या त्याच्या काय आठवणी आहेत हे सगळं जाणून घेणार आपल्यासोबत भागवत देशमुख या बैलाचे मालक आहेत, नंद्याचे मालक आहेत. त्यांच्याशी बोलूयात. काय घडलं होतं नेमकं, कसं काय झालंय, म्हणजे कसं काय गेला एकदम नंद्या? नंद्याला आम्ही धावपट्टीहून रेस काढली आणि त्याला रात्री म्हणजे घरी आणलं त्याला. आणि अचानक म्हणजे आम्ही त्याला त्याचं जे रेग्युलर रुटीन असं होतं त्याचं दूध पाजणं, त्याला पुन्हा खुराक होता, त्याचा खुराक होता काजू बदामाचा. त्याला तो खुराक दिला आणि तो व्यवस्थित बसला, खाल्लं त्याने, पूर्ण हे झालं आणि मॅटवर बसला तो. आणि सकाळी आम्ही अचानक ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस अचानक तो मृत्युमुखी पडलेला होता. काय म्हणजे आता काय भावना आहेत? एकदम तो निघून गेलाय, काय कशा पद्धतीचं दुःख आहे? तुम्ही सावरला नाही अजून? म्हणजे हे खूप म्हणजे खूप मोठं दुःख आहे आमच्यावर. हे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण नंद्या म्हणजे आमच्या घरच्या सदस्याप्रमाणे होता. म्हणजे आज आम्हाला म्हणजे खूप नंद्या गेला हे खूप दुःख झाले आम्हाला म्हणजे. आणि ज्यावेळेस नंद्या म्हणजे आमच्या हे होतं, आमच्या घरच्या सदस्यासारखं आम्ही त्याला जपलं. त्यांनी सुद्धा आमच्यावर खूप जीवापाड प्रेम केलं खूप. बाकी काय, नंद्या म्हणजे आमचे शब्द सुद्धा निघत नाहीत. नंद्या आज एवढं दुःख आमच्यावर झालेलं आहे. कुठले कुठले त्यांनी आतापर्यंत पुरस्कार पटकावलेत? कधीपासून तो धावत होता आणि कसं त्याचं संगोपन केलं? नंद्याला आम्ही आपल्या संभाजीनगरच्या समोरून गाव आहे हातगावून, तिथून आम्ही त्याला घेतलं आणि जवळपास 50,000 रुपये किमतीपर्यंत आम्ही त्याला घेतलं होतं. आणि तो आम्ही त्याला आणलं आमच्याकडे. त्याला सुरुवातीला 2 वर्ष झाले जेव्हा त्याला आणलं आम्ही. आणि त्याला एकदम सुरुवातीला त्याचे आम्ही संगोपन केलं पूर्ण. त्याला प्रॅक्टिस सरावर हे केलं आम्ही. आमच्या शेतामध्ये धावपट्टी तयार केली त्याच्यासाठी आणि खूप त्याचं हे केलं. आणि नंतर अचानक मधल्या काळामध्ये त्याला आपलं जो लंपी हा आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्याला खूप म्हणजे जवळपास 6 महिने तो त्या आजारात राहिला. आणि नंतर ज्यावेळेस आजारातून बाहेर पडला त्यावेळेस त्यांनी खूप पारितोषिकच म्हणजे घेत राहिला तो. असं खूप म्हणजे त्यांनी खूप संघर्ष केला आजारात. त्या आजारातून येऊन सुद्धा त्यांना एवढं संघर्ष खूप आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. गावकरी सांगत होते की तुम्हाला तिकडे गोठ्याकडे सुद्धा आता फिरकावंसं वाटत नाहीये. काय भावना आहे सगळी? काय सकाळी आम्ही ज्यावेळेस बघितलं खूप एकदम दुःख झालं आम्हाला. आणि सर्व गावात पण ती बातमी अशी पसरली, अचानक वाऱ्याच्या वेगासारखी बातमी पसरली. आणि गावकऱ्यांना तर माहिती होती काय म्हणजे नंद्याचं आणि आमचं काय प्रेम आहे, तर नातं आहे. तर गावकऱ्याला त्याच्यामुळे गावकरी जवळपास अर्ध्या 1 घंट्यामध्ये जवळपास 200-300 सर्व नंद्याप्रेमी तिथं जमा झाली. त्यांनी खूप म्हणजे सांत्वनपर आम्हाला ज्या पद्धतीने माणसाचा अंत्यविधी केला जातो त्याच पद्धतीचा नंद्याचा अंत्यविधी केलाय. त्यासाठी सगळं गाव जे आहे ते तिकडे लुटलं होतं, गाव आलं होतं. कशा पद्धतीचा सगळा तो अंत्यविधी होता आणि काय भावना होत्या तुमच्या? तुमचा खूप काळ त्यांच्यासोबत गेलाय, सातत्यानं तुम्ही त्याला वाढवलंय वगैरे. सुरुवातीला जेव्हा नंद्या संध्याकाळी आम्ही दूध वगैरे पाजलं, नंद्याला चारा वैरण केली आणि सकाळी मी तिथे झोपलो. सकाळी झोपेतून जेव्हा उठलो तेव्हा नंद्या अचानक मला मृत्युमुखी पडलेला दिसला. तसं दिसल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच हादरली. बैल बघितल्या मला काय करावं असं काही सुधारलं नाही. नंतर घरी गेलो, वडिलांना सांगितलं असं असं झालं म्हणून. तेवढ्यामध्ये सर्व पूर्ण गावामध्ये ही वाऱ्यावानी माहिती पोहोचली की नंद्या आपल्यामध्ये आज राहिलेला नाही. कारण की नंद्याला आम्ही कधी बैल म्हणून असं त्याची स्तुती केलीच नाही. कधी बी आम्ही आमच्या घरच्या परिवारावानीच हे केला. नंद्याला जवळपास 14 लाखाची मागणी आलेली होती, पण आम्ही साक्षात नकार दिला. कारण की नंद्या फक्त माझ्या नावासाठी पळत होता, ऋषिकेश दिनकरराव देशमुख त्या नावासाठी पळत होता. आमच्या वडिलापासून बैलगाड्याचा नाद आहे. तर जवळपास त्यानं 10-15 असे नंबर, 1 नंबरचेच नंबर केले. असे आम्ही भरपूर नंबर केले. भरपूर प्रसिद्ध झालता बैल. आणि महत्वाचा कोणता पुरस्कार त्याने पटकावला होता? हिंदकेसरी किताबाचा मानकरी झाला होता तो. आणि जवळपास त्यांनी 20 फायनल जवळजवळ फायनल केले. 1 नंबर 2 नंबरचे असेच करत राहिला बैल. बैलाने 1 नंबर आणि 2 नंबरचा बैल धरून तर कोणी पण नंबर केले. पण नंद्या असा होता की नंद्यानं मागचे जे 10व्या 12व्या नंबरला जे बसते ते बैल धरून नंद्याने 1 नंबर केलेला आहे. हा हिंद केसरी कोणी दिला होता? कधीची हे सगळी घटना आहे? कुठल्या शर्यतीमध्ये मिळाला होता? आता जवळपास यवतमाळ येथे झालेली सारफळी या गावामध्ये हा मैदान होतं. तिथं आम्हाला हिंदकेसरी हा किताब मिळालेला होता. जवळपास
बैल आम्ही 2 वर्ष सांभाळला, तर मधामध्ये त्याला लंपी झाला होता बैल. लोक म्हणले की बैल हा वाचणार नाही, पण आम्ही त्याला कधी बैलच म्हणलं नाही, नंद्या हा कधी वाचणार नाही. तर त्यामध्ये मी खूप खूप कष्ट घेतले. डॉक्टर सुद्धा येत नव्हते, पावसाळ्यामध्ये गाडी येत नव्हती शेतामध्ये. मी रोज त्याची पट्टी वगैरे करणं. लोक म्हणले बैल आपली नंद्या राहणारच नाही आता आपल्यामध्ये, पण नंद्या तिथून नीट झाल्यानंतर नंद्या एवढा पळाला, एवढं नाव केलं माझं की त्याचं ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही नंद्याचे. नंद्याला बोलता येत. किताब कोणता किताब तुम्हाला जिंकायचा होता? आम्हाला हिंद केसरी, विदर्भ केसरी, तिकडे 3 फेऱ्यामध्ये आम्हाला मथुर, बकासूर असे नामांकित बैला सगळं पळायचं होतं. एकूणच नंद्याच्या एकूणच धावपट्टी संदर्भातलं सगळं मार्गदर्शन जे आहे, त्याचं संगोपन जे आहे ते बघत होते. आपल्यासोबत गजानन हागे आहेत. कशा पद्धतीचं सगळं त्याची धावपट्टी, कसा धावायचा तो आणि त्याची क्षमता कशी होती, म्हणजे कारण लंपी नंतर तो पुन्हा धावायला लागला. लंपीनंतर सर ते असं आहे नंतर नंद्या की लंपीच्या आजारातून निघून बी टॉपच्या गाड्या मारल्या त्याने. टॉपच्या गाड्या मारल्या म्हणजे ऋषिकेशचं खेळावर आले, ऋषिकेशचं सगळं संप जाईल. हे मी हे करायचं खेळावाले की म्हणजे मी खेळामध्ये मीच त्याला पाहायचं सगळं. तर नंद्या खेळामध्ये आल्यावर सगळं मी नियोजन होतं त्याचं नंद्याचं. तुम्ही त्या गावात पण परत गेला नाही म्हणे नंद्या जसा गेला तेव्हा? नंद्या जसा गेला तसा त्या मी गावात पण गेलो नाही, कारण की जाऊ वाटलं ना सर तिकडे गावामध्ये की असं नंद्यावर प्रेम झालं तर जसं माणसावर कसं प्रेम होतं तसं नंद्यावर प्रेम झालं. आणखीन काय आठवणी आहेत त्याच्या, काय सांगताय? आठवणी सर आता एक वासरू आणलं, त्याचं बी नाव नंद्याच ठेवलं. तर नंद्यासारखा धावला असे अपेक्षा आहे त्याच्या वासरा. तयार करताय त्याला? हो, तयार करतो आम्ही त्याला. आणि त्याची जी काही स्वप्न होती, म्हणजे जे तुम्हाला जे गाठायचं होतं ते या नंद्याकडून तुम्ही पूर्ण करून घेणार आहात? हो, आता नवीन नंदी आणला त्याच्याकडून पूर्ण करून घेणार आम्ही स्वप्न त्याचं. हे जर बघितलं गेलं तर एखाद्या मुक्या जनावरावर किती शेतकरी प्रेम करू शकतो, आणि त्याची जी काही स्वप्न राहिलीत, म्हणजे त्याच्याकडे स्वप्न, ज्याच्याकडून जी स्वप्न पाहिली होती, स्वप्न पूर्ण दुसऱ्या नंद्याकडून करून घेण्याचं सध्या तरी या शेतकऱ्यांचं सगळं म्हणणं आहे. एकूण मुक्या जनावरावर माणसांपेक्षा जास्त प्रेम जे आहे ते आजही करीत असताना या देशमुख कुटुंबाकडून पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.